मंडळी नमस्कार. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये या चॅनलवर आपलं स्वागत आहे. प्रेम, विश्वास आणि रोमॅन्स या 3 शब्दांमध्ये अनेक सुंदर नात्यांची सुरुवात होते. पण जेव्हा प्रेमाच्या नावाखाली कट रचला जातो तेव्हा त्याचा शेवट किती भयानक असू शकतो याची धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये समोर आली आहे. एका 27 वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराला विदेशी स्टाईलमध्ये प्रपोज करणार आहे असं सांगून घरी बोलवलं. प्रियकराला वाटले की आज त्याच्या नात्यातील एक खास दिवस आहे, मात्र त्याला कल्पनाही नव्हती की तो मृत्यूच्या जाळ्यात अडकत चालला आहे. आरोपी महिलेने प्रियकराला सांगितले की ती त्याला वेस्टर्न स्टाईलमध्ये प्रपोज करणार आहे. या रोमॅन्टिक सरप्राईजचा भाग म्हणून तिने त्याचे हात पाय दोरीने बांधले आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. प्रियकराने याबाबत विचारणा केली असता हे सर्व प्रपोजरचाच भाग आहे असं सांगून तिने त्याची समजूत काढली. मात्र काही क्षणातच या प्रेम कथेने भीषण वळण घेतले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार महिलेने त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून दिले. हात पाय बांधलेले असल्यामुळे त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बेंगळुरूच्या बायदरहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत युवक आणि आरोपी महिला हे दोघेजण एकत्र टेलिकॉम कंपनीमध्ये काम करत होते. दोघांमध्ये प्रेम संबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार प्रियकर तिच्याकडे दुर्लक्ष करत होता आणि याच रागातून हा कट रचला गेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्वलनशील पदार्थ आधीच तयार ठेवण्यात आला होता. काही वृत्तांनुसार आरोपी महिलेने या घटनेची मोबाईलमध्ये चित्रीकरणही केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर सुरुवातीला महिलेने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलीस तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे संशय तिच्यावरच गेला आणि अखेर तिला ताब्यात घेण्यात आले. सध्या तिची चौकशी सुरू असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रेमसंबंधामधील वाढती हिंसा आणि सुडाच्या मानसिकतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रेमाचे नाते विश्वासावर उभे असते, पण जेव्हा विश्वासाच्या जागी राग, सूड आणि द्वेष येतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचे हे धक्कादायक उदाहरण आहे. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.